राज्यातील रिक्षा टॅक्सीवाल्यांना मराठी सक्तीसाठी मुदतवाढ मिळणार की कायम राहणार याचा निर्णय आता उद्या होणार आहे। आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची रिक्षा टॅक्सी चालकांच्या प्रतिनिधींची आणि संजय निरुपम यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली। या बैठकीत सगळ्यांची मराठी शिकण्यास तयारी असून त्यांना त्यासाठी मुदतवाढ हवी अशी विनंती करण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। दरम्यान मुदतवाढ देण्याची तयारी आहे पण मराठी बोलणार नाही, अशी मुजोरी खपून घेणार नाही असं सरनाईक यांनी ठणकावून सांगितलं। शिवाय मुदतवाढ द्यायची की नाही याचा निर्णय उद्याच्या आरटीओ अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर ठरेल असंही ते म्हणाले। त्यामुळे आता रिक्षा टॅक्सी चालकांच्या परवान्यांचा फैसला उद्याच्या निर्णयावर अवलंबून असेल। मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे, तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत, तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही। ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार नाही। आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार। प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर। कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी यायलाच पाहिजे। मराठी भाषा शिकण्याची डेडलाईन 6 महिने ते 1 वर्षानं पुढे ढकलावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली। तर वेळ वाढवून द्या पण तारीख जाहीर करा असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। माझं म्हणणं आहे निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे चला दिला, 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। दहिसरमध्ये संजय निरुपमांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचा शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित ठाकरेंनी सत्कार केला। शुक्रवारी संजय निरुपम दहिसर इथे काही उत्तर भारतीय रिक्षा चालकांची मराठी भाषा सक्तीच्या संदर्भात संवाद साधायला आले होते, तेव्हा त्यांना मनसे कार्यकर्त्यांनी विरोध केला। त्यानंतर मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती, त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर आज राज ठाकरेंनी या सगळ्यांचा सत्कार केला। राज ठाकरेंनी यावेळी मनसेच्या या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचनाही केल्या। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्यांना जशास तसं उत्तर द्या, अशा सूचना राज ठाकरेंनी केल्या आहेत। आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्याने, तर दिघे साहेब नाही तर निधन शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात, 2 नाही किमान 1 तर वाजवावी। आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्याने, तर दिघे साहेब नाही तर निधन शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात, 2 नाही किमान 1 तर वाजवावी। दरम्यान राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना काय सूचना दिल्या ते आपण पाहूया। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, उत्तर भारतीय रिक्षा चालकांच्या संपाला विरोध करा, मराठी रिक्षा चालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, संपकरी रिक्षा चालकांच्या विरोधात रस्त्यावर उतरा, अशा सूचना राज ठाकरेंनी दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।